लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। 29 तारखेला लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार आहे, म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील पैसे मिळणार आहेत। ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांना 4500 रुपये, तर ज्यांना अगोदर पैसे मिळाले असतील त्यांना या महिन्याचे 1500 रुपये 29 तारखेला मिळणार आहे। पण भरपूर बहिणींना आता तिसऱ्या हप्त्यामधून वगळण्यात आलेला आहे। नेमकी संपूर्ण अपडेट काय आहे हे पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यात लागू झालेला नवीन नियम म्हणजे स्क्रुटनी, याच्यामध्ये पुनर्तपासणी केली गेली होती आणि या स्क्रुटनीमध्ये ज्या महिलांना बाद करण्यात आलेला आहे त्यांना आता तिसरा हप्ता मिळणार नाहीये। तर कोणत्या कोणत्या महिलांना यामध्ये बाद केलं गेलं आहे, तर ज्या महिलांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडले आहेत त्यांना यामध्ये बाद केलं गेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळत होता त्यांना देखील याच्यामधून बाद केलं गेलं आहे, त्यांना देखील तिसरा हप्ता मिळणार नाहीये। जर तुमचे देखील डुप्लिकेट डॉक्युमेंट असतील किंवा निराधार योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे, म्हणजेच तुम्हाला तिसरा हप्ता मिळणार नाहीये। जर तुम्हाला पीएम किसान, मातृवंदना, मनरेगा यासारख्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये। कारण काही जण म्हणत होते की कोणत्याही योजनेमधून जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्हाला तिसरा हप्ता मिळणार नाहीये। असं काहीही नसून केवळ तुम्ही जर निराधार योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला या तिसऱ्या हप्त्यामधून वगळण्यात येणार आहे। तर आता 29 तारखेला तुम्हाला तिसरा हप्ता मिळणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि बहिणींना अजून ही अपडेट मिळालेली नसेल त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवण्यास मदत करा। धन्यवाद।